नवसंवत्सर म्हणजेच हिंदू नववर्ष 30 मार्च 2025 रविवारपासून सुरू होत आहे. या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा असेल. मराठी समाजातील लोक या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात. प्रत्येक राज्यात ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. चैत्र नवरात्रीचे व्रत देखील या दिवसापासून सुरू होते. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणत्या 10 चुका करू नयेत. नंबर 1. हा सर्वात पवित्र दिवस आहे. या दिवशी चुकूनही कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. नंबर 2. कांदा, लसूण आणि मांसाहारी पदार्थ खाऊ नका, कारण या दिवशी गोड आणि गोड पदार्थ खाल्ले जातात. मीठ, मिरची आणि तेल कमी प्रमाणात वापरले जाते. नंबर 3. या दिवशी नखे कापू नयेत आणि दाढी, मिशा आणि केसही कापू नयेत. या दिवशी घर घाणेरडे ठेवू नये आणि घाणेरडे आणि धुतलेले कपडे घालू नयेत. नंबर 5. या दिवशी चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नयेत. नंबर 6. हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, म्हणून या दिवशी अपशब्द वापरू नका. म्हणजेच कोणालाही शिवीगाळ करू नका, कोणाचा अपमान करू नका, कठोर शब्द बोलू नका. नंबर 7. पूजा करताना चुका करू नका. पूजेनंतर कोणत्याही चुकांसाठी क्षमा मागा. नंबर 8. दिवसा झोपू नका. नंबर 9. गरज नसल्यास प्रवास टाळा. नंबर 10. गुढीपाडवा हा 2 शब्दापासून बनलेला आहे, ज्यामध्ये गुढी म्हणजे विजय, ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. महारथी कुटुंबे घराच्या दाराबाहेर गुढी लावतात, तर काही जण झेंडे फडकवतात. हे काम पद्धतशीरपणे केले जाते, ज्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.